दिवस राहिले आपल्या खोटं खोटं का होईना पण चांगलं म्हणा आहे का नाही, नका मनापासून म्हणू, वरवर तरी म्हणा अरे बाबा मला अशी सून मिळाली अख्ख्या आंबेरजामध्ये नाही हो अशी सून मिळाली असं म्हणा, कुठं म्हणा. हात जोडतात विठ्ठलपंत रुक्मिणी साहेब. शेवटी महाराज धर्म मार्तंडांनी निर्णय देऊन टाकला. काय त्याच्यासाठी विठ्ठलपंत आमच्याकडे धर्माप्रमाणे एकच आदेश आहे. कोणता? तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घ्यावी लागेल. देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. घटकन लगेच डोळे बंद केले विठ्ठलपंतांनी रुक्मिणीने. डोळे बंद केल्या समोर मरण दिसलं, परंतु मरणाच्या आधी 4 लेकरं दिसले. महाराज निवृत्ती दादा, ज्ञानदेव, सोपान, आईच्या आणि बापाच्या अंतःकरणामध्ये फक्त लेकरं राहतात महाराज, बाकी काही नसतं. लेकरू कसंही असू द्या, आईसाठी बापासाठी ते लेकरूच असतं महाराज, त्याचं चांगलं असतं हे करत. विठ्ठलपंतांनी आईसाहेबांना डोळ्यासमोर दिसत होते निवृत्ती दादा, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई. देहांत प्रायश्चित्त घ्यायचं म्हणजे स्वतःला संपून टाकायचं. या लेकरांचं काय होईल? आताशी निवृत्ती दादा थोडा मोठा झालेला आहे. धर्म मार्तंडाने धर्मपंडितांनी असा निर्णय देऊन टाकला, देहांत प्रायश्चित्त. हो ठीक आहे, आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतो, पण आम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेतलं तर आमच्या मुलांना पुन्हा धर्मात घ्याल ना? हो घेऊ. धर्मपंडितांनी किंवा धर्मपीठाने निर्णय देऊन टाकला, तुम्ही दोघं देहांत प्रायश्चित्त घ्या म्हणजे तुम्ही जीव द्या. मग तुमच्या लेकरांना आम्ही काय करू? पुन्हा जातीमध्ये घेऊ. बघा कसा काळ होता. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी साहेबांनी ठरवलेलं की आता आपण देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. सिद्धपेठामध्ये आळंदीला पुण्यसरीला इंद्रायणीच्या काठी सिद्धपेठावर झोपडी करून राहत होती. त्या 4ही भावंड निवृत्ती दादा, ज्ञानदेव दादा, सोपानदेव, मुक्ताबाई 4ही भावंड झोपलेले आहेत. झोपल्यानंतर दोघीही विठ्ठलपंत रुक्मिणीपंत जागे. झोपेल का? धर्म मार्तंडाने धर्मपीठाने निर्णय दिला की आता देहांत प्रायश्चित्त घ्यायचे. ज्ञानदेव दादांकडे पाहतात, चिमुरडी मुक्ताई तर किती छोटी होती. चिमुरड्या मुक्ताईकडे पाहतायत. रुक्मिणी मातेचा तोल गेला महाराज, धसा रडायला लागल्या. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आईसाहेबांची समजूत काढली, जरा हळू रडा, मुलं जागे होती. ठरलं आता रुक्मिणी, ठरलं आता आपण काय करायचं? देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. रुक्मिणी आईसाहेब म्हणजे आपले लेकरं अजून लहान लहान आहेत, यांना सोडून द्यायचं. आणि रुक्मिणी, जर कधी आपण जर देहांत प्रायश्चित्त जर नाही घेतलं ना तर या लेकरांना पुन्हा जातीमध्ये घेणार नाही, यांचे लग्न होणार नाही. लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळबळ्याची जाती करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. आईचा स्वभाव कसा असतो महाराज? लेकराचे हित, वाहे माऊलीची चित्त, ऐसी कळबळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वीच आहे. ऐसी कळबळ्याची जाती करी लाभा विन. घार हिंडते आकाशी पण लक्ष तिचे पिलापाशी. माय असते महाराज. म्हणून जगाच्या पाठीवर महाराज माय बाप्पा इतका श्रेष्ठ कोणी नाही हो जगामध्ये, नाही. माय सगळ्यात मोठी आहे महाराज, बाप सगळ्यात मोठा. खाली बसा बाबा.
बसा खाली. सकळ तीर्थाची धुरेजी एका माता पितरे तया सेवे शिखिर शरीरे लोन कीजे. सकळ तीर्थाची धुरेजी एका माता पितरे तया सेवे शिखिर शरीरे लोन कीजे. सगळ्या तीर्थाचं मूळ आपले माय आणि आपले बाप आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी चारही लेकरांकडे पाहतात आणि पाहता म्हणतात, रुक्मिणी आता जास्त मायेत गुंतू नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी ग्रासावया. आयला नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना या मायाजाळामध्ये जास्त असतात. रुक्मिणी मुलांच्या मायेमध्ये अडकू नको. अडकू कशी नको अडकू. ज्या लेकरांना 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये वाजवलं, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी करून त्यांना पाजलं, एक एक रक्ताचा थेंब झिजवला, त्याच्यापासून दूध तयार होतं. मला आईच्या स्तनामध्ये जो दूध निर्माण करणारा जो आहे ना महाराज, त्याने काय करून एखाद्या डेअरीतून पाईपलाईन नाही केली. एखाद्या दूध डेअरीतून पाईपलाईन करून तो आईच्या याच्यात घालत नाही महाराज. भगवान परमात्म्याने क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र तयार करून ठेवलाय. कशाचा? दुधाचा. तो क्षीरसागरामध्ये त्या क्षीर म्हणजे दूध, दुधाचा समुद्र आहे त्याच्याकडे. त्या समुद्रातून त्याने प्रत्येक आईच्या स्तनामध्ये काय केले? पाईपलाईन केलेली. कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती? आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती